परत एकदा मी स्वतःच्या प्रेमात ढबाकीनं पडलं. माझ्या नवराहून माझ्या प्रेमात नंतर पडतो, मी स्वतःच्या प्रेमात पहिलं पडतो बघा. आज लय गडबड घोटाळा झाला. अगोदर आपला टकलू शायनिंग कसा मारतोय बघा. अहो काय झालं, 1 तासापूर्वी माझ्या चुलत नंदुबाईचा फोन आला, अगं नीलम लवकर या, आवरून आपल्याला ढोळे जेवण करायचं आहे. अहो तिच्या मुलीचं म्हणजे विद्याचं ढोळे जेवण करायचं होतं. तिचा ना उद्या 8वा महिना चालू होणार होता आणि आजचा शेवटचा मुहूर्त होता. मग काय लागलो ना, इकडं पळ तिकडं पळ. साधं सिंपल घर होतं. ताईने मस्त चुलीवरती चहा चढवला कडक कडक आणि लागलो कामाला. मेकअपच्या नावाखाली पाऊडर पावडर आणि लिपस्टिक होती आणि मी कॉम्पॅक्ट पावडर म्हणजे ते असतं ना का डोळ्याला बिळायला लावायचं तेवढंच. आणि तिचे वडील मंडपाचं काम करतात, तोच मंडपाचा कपडा मागं लावला, एक बल्ब जास्त लावला. फक्त 5 बायकाच बोलवायच्या होत्या, कारण तिला बेड रेस्ट होता, त्यामुळे तिला 10 मिनिटाच्या वर बसायचं नव्हतं. बसून उठून झोपून तिचा मेकअप चालू होता. थोडा वेळ बसायची, थोडा वेळ उठायची. साधा सिंपल मेकअप, पण लय भारी दिसत होती. जुनीच हिरवी साडी होती, कारण का कालच तिला हिरवी साडी आणलेली, तिचा ब्लाऊज नव्हता शिवलेला आणि हे बाजूचं कोणाच तरी घेतलेलं. अशी आमची सुरुवात चालू झाली.